नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की ITI ऍडमिशन संदर्भात. पाहू शकता बघा, ITIच्या ऍडमिशनला आता सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्ष आपण जर पाहिलं तर ITIचे जे ऍडमिशन्स आहेत तर त्याच्यासाठीचा कॅप राऊंड होत असतो. तर त्या राऊंडची आता पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे 2 जुलैला म्हणजे कालच ती जी लिस्ट आहे ती जाहीर झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना SMS द्वारे पण कळवण्यात आलेलं आहे. आता बघा, किती विद्यार्थ्यांना ट्रेड लागलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला ट्रेड लागलेला आहे का? आणि ज्यांना ज्यांना लागलेला नाहीये त्यांनी ट्रेड लागला नाहीये असं कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, किंवा ट्रेड लागला किंवा नाही हे आम्हाला समजत नाहीये असं पण जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे किती विद्यार्थ्यांना ट्रेड लागलाय त्यांनी त्यांची टक्केवारी टाकायची. तुम्हाला 90% होते, 80% होते, 70% होते की 65% होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना. आणि तुम्हाला मनपसंत ट्रेड हवा आहे, तुम्हाला कोणता ट्रेड हवा आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा, 2 जुलैला सायंकाळी 5 वाजता लिस्ट लागलेली आहे. SMS द्वारे विद्यार्थ्यांना कळवण्यात आलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आता संबंधित ITI मध्ये म्हणजे जिथे त्यांचा नंबर लागलेला आहे त्या ITI ला जाऊन त्यांना ऍडमिशन करायचंय. ऍडमिशनसाठी बघा 3 जुलै 2026 सकाळी 9 वाजल्यापासून ते 7 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजल्यापर्यंतची त्या ठिकाणी मुदत जी आहे ती असणार आहे. ऍडमिशनला जात असताना सर्व मूळ प्रमाणपत्र म्हणजे ओरिजिनल तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि ओरिजिनल नेल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन जे आहेत ते होणार आहे. त्याच्यामध्ये काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे जमा केले जातात, काही झेरॉक्स तुमचे त्या ठिकाणी झेरॉक्सचा सेट जमा केला जातो आणि काही ओरिजिनल तुम्हाला वापस दिले जात असतात. फक्त चेकिंगसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागत असतात. आता बघा, पुढे ज्या विद्यार्थ्यांना मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यांनी ज्यांनी पहिल्या नंबरचा पसंतीक्रम टाकलाय, पहिल्या नंबरचा प्रिफरन्स ज्यांनी ज्यांनी भरलेला आहे पहिल्या नंबरचा, ठीक आहे, ज्यांनी पहिल्या नंबरचा प्रिफरन्स भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, तुम्हाला जर लागला असेल पहिल्या नंबरचा, म्हणजे बघा पहिल्या नंबरला तुम्ही टाकलेला आहे, समजा फिटर टाकलाय, ओके, फिटर टाकलाय तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. पहिल्या नंबरला जो तुम्ही टाकला असेल तो जर तुम्हाला मिळालेला आहे तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. 2 नंबर पासून पुढे 100 नंबर पर्यंत जर तुम्हाला लागला असेल तर तुमची इच्छा आहे, परंतु पहिल्या नंबरचा जो तुम्ही टाकला असेल तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. एवढं तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचंय सर्व विद्यार्थ्यांनी, ठीक आहे. आता बघा, 2 जुलैपासून म्हणजे 3 जुलैपासून पुन्हा एकदा तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म जे आहेत ते ऑप्शन फॉर्म भरण्याची या ठिकाणी प्रक्रिया जी ती सुरू झाली आहे, बरोबर. 3 जुलैपासून पाहू शकता बघा, या ठिकाणी दिलेलं आहे 3 जुलै. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. उमेदवाराने नव्याने विकल्प सादर न केल्यास उमेदवाराने पूर्वीच्या प्रवेश फेरीमध्ये सादर केलेले जुनेच विकल्प या प्रवेश फेरीमध्ये विचारात घेण्यात येतील. बघा, जर तुम्ही दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी म्हणजे सेकंड राऊंडसाठी जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नाही, चेंजेस केले नाही, तर जो आधी तुम्ही भरला होता तोच त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. ओके, तोच ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याच्यानुसारच तुम्हाला मिळतील. पण सेकंड राऊंड मध्ये एक लक्षात घ्या, बघा पहिल्या फेरीमध्ये काय होतं, पहिल्या नंबरचा मिळाला तर तुम्हाला घ्यावा लागणार होता. आता सेकंड राऊंड मध्ये काय होतं, पहिले तीन जर तुम्हाला मिळाले, बघा पहिला, दुसरा, तिसरा, या तिघांपैकी कुठलाही तुम्हाला मिळाला तर तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळे पहिले 3 टाकत असताना काळजीपूर्वक टाका आणि जे तुम्ही घ्याल म्हणजे जिथे तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन कराल असेच ऑप्शन फॉर्म भरा, पहिला, दुसरा आणि तिसरा. ओके. आता बघा, भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना 50% आहेत, 60% आहेत, इलेक्ट्रिशियन पाहिजे. तर इलेक्ट्रिशियनसाठी काय करावं लागेल? बघा, इलेक्ट्रिशियन जर तुम्हाला हवाय, जर तुम्हाला तुमच्या मनपसंतचा ट्रेड हवाय तर तुम्हाला थोडंसं दूर जावं लागणार आहे. तुमच्या तालुक्यामध्ये जर तुमचा नंबर लागत नसेल तर तुम्हाला थोडं दूर त्या ठिकाणी जावं लागेल. दुसरे जे काही ITI आहेत तिथला तुम्हाला विचार करावा लागेल तर तुम्हाला ते नंबर लागतील. जर तुम्ही तुमच्याच ITI मध्ये किंवा तुमच्याच तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जर म्हणत असाल तर तुम्हाला पॉसिबल चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे थोडंसं दूर आपण त्या ठिकाणी ट्राय करायला पाहिजे. ओके. आता ऑप्शन फॉर्म भरणं पण सुरू झाले, म्हणजे 3 जुलैपासून आजपासूनच तुमचे ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झाले. 7 जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येतील. पहिले 3 टाकत असताना काळजीपूर्वक टाका. हे 3 जर तुम्हाला लागले तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजून एक महत्वाची माहिती बघा, पाहू शकता एक महत्वाची कमेंट आहे. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो. बघा, शुभम वारे यांची कमेंट आहे. 8 तासापूर्वी माझा फिटरला लागला आहे, प्रिफरन्स 2-3 ला वायरमन होतं, मला वायरमन पाहिजे, क्या मैं सेकेंड राउंड के लिए फॉर्म भरू?
लक्षात घ्या, शुभम वारे यांना सांगू इच्छितो, बघा पहिल्या नंबरचा जर तुमचा फिटर असेल आणि जर तोच लागला असेल तर तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. ओके, तो घ्यावाच लागणार आहे. आणि जर हा पहिल्या नंबरचा नसेल तर तुम्ही इग्नोर करू शकता, पण पहिल्या नंबरचा असेल तर तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. कारण पहिल्या नंबरचा ट्रेड हा तुम्ही पहिल्या फेरीमध्ये घ्यावाच लागतो. तो त्या ठिकाणी नियमच आहे. पहिल्या नंबरचा ट्रेड लागला आणि जर तो तुम्ही घेतला नाही तर पुढच्या कुठल्याच राऊंडसाठी तुम्ही पात्र नाहीयेत. सगळ्यांना कळलं असेल. काही अडचण असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मागील 5 वर्षांपासून मार्गदर्शन करतोय, तुम्हालाही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करेल आणि तुम्हाला ट्रेड चांगला मिळेल याची पण मी खात्री देतोय. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत